वेलकम टू द मिनी व्लॉग ऑफ स्नो इज डे 1 एट स्कूल. काय आज नाही ओके नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रकाश महाजन आणि आज आहे स्नोईचा नर्सरीचा पहिला दिवस. स्नोई फुल ऑन मोठी बॅग घेऊन रेडी होती, पण तिला म्हटलं बेटा शाळेला जायचंय, गावाला नाही. तोपर्यंत मी नाश्ता केला, रेडी झालो आणि बघा असा काहीतरी आपला अवतार आहे. प्लीज इग्नोर दी हेअर. मी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायच्या आधी देवाचा आशीर्वाद घेतो आणि स्नोईलाही तीच सवय लावतोय. तिनेही देवासमोर हात जोडले, आरती घेतली, आशीर्वाद घेतला, जय जयला बाय बाय केलं आणि निघालो शाळेकडे. शाळेत पोहोचलो तर बघतोय तर काय, सगळे टीचर्स एंट्री गेटला उभे होते आणि पुष्पवर्षा करून तिचं स्वागत केलं गेलं. वा, दिल खुश होऊन गेलंय बघून. स्नोईच्या शाळेत पहिले 2 दिवस पॅरेंट्सला पण पोरांसोबत येणं कंपल्सरी होतं, म्हणून मी आणि पियुष सुद्धा स्नोईसोबत गेलो होतो. तिथं डिजिटल बोर्ड होता आणि स्नोई नेमकं वरती बघत होती तर काय, क्लाउडवाले लाईट्स. वा. नंतर स्नोईला काही ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या, त्या ऍक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या आणि शेवटी बघा तिने किती सुंदर असं हे ट्री बनवलं ब्लू कलरचं. पहिल्या दिवसाची शाळा कंप्लीट बाहेर आलो. बाहेर प्लेग्राऊंड होतं, तिथं स्नोईने स्लाइड्स वगैरे केला, भरपूर एन्जॉय केला आणि आम्ही निघालो तिच्यासाठी टिफिन वगैरे घ्यायला. टिफिन घेतला तिचा आवडीचा, तिच्यासाठी वॉटर बॉटल घेतली आणि बराचसा सामान घेतला. पण हे सगळं घेत असताना एक लक्षात आलं की यार स्नोई किती पटपट मोठी होते. मुलं कधी मोठी होऊन जातात ना कळतही नाही. असं वाटतं आत्ताच तर कुठे चालायला शिकली होती आणि आता शाळेत पण जायला लागली. हो, आणि बाय द वे तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा तुम्ही शाळा चूज करताना कुठले फॅक्टर्स लक्षात घेतले, तर बघा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं तिची सेफ्टी, सिक्युरिटी आणि शाळा घरापासून जवळ असली पाहिजे. बाकी हा तुमच्या डोक्यात जो प्रश्न आहे की दादा बोर्ड कुठला सिलेक्ट केलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलला जावं लागेल. तिथं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे आणि सगळं काही डिस्कशन केलंय. आणि बाय द वे तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्या शाळेत टाकणार, स्टेट, CBSE की ICSE, कमेंट करून नक्की कळवा.